महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीचीच बाजी। 29 पैकी 24 पालिकांवर महायुतीची सत्ता। मुंबईत पहिल्यांदा होणार भाजपाचा महापौर। ठाकरे, पवार आणि काँग्रेसचा राज्यभरात धुव्वा। 29 पैकी 9 महापालिका भाजपाने स्वबळावर जिंकल्या। महापालिकांवर झेंडा फडकवत फडणवीसांकडून ब्रँड देवेंद्रचा करिश्मा सिद्ध। अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या नवी मुंबई पालिका निवडणुकीमध्ये भाजपाचाच वरचष्मा। एकनाथ शिंदेंना धक्का देत गणेश नाईकांचं ठरलं नवी मुंबईचे ठाणेदार। ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची सरशी। शिंदेंच्या शिवसेनेचा 75 जागांवर विजय। भाजप 28 जागांवर विजय होत ठरला लहान भाऊ। ठाकरेंच्या शिवसेनेची अवघी 1 जागा तर मनसेला भोपळा। मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेला धक्का। 2 मोठे शिलेदार पराभूत। माजी आमदार आणि आजी खासदारांच्या पुलाचा पराभव। समाधान सरवणकर, प्रिया सरवणकर आणि दीप्ती वायकर पराभूत। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका पुतण्याकडे मतदारांची पाठ। अजित पवारांना मोठा धक्का। पश्चिम महाराष्ट्रात भाजपाचीच आघाडी। ओबीसींच्या एमआयएमला महाराष्ट्रात मोठं यश। 29 महानगरपालिकांमध्ये 100च्या आसपास एमआयएमचे उमेदवार विजयी। पंधरा महिन्यांपूर्वी स्थापन झालेला इस्लाम पक्ष मालेगावातील सर्वात मोठा पक्ष। मालेगावात इस्लाम पार्टीला सर्वाधिक 19 जागा। भाजपाचा फक्त 2 जागांवर विजय। भाजपला सर्वात मोठा हादरा। पनवेल महानगरपालिकेवरही भाजपाचा झेंडा। पनवेलमध्ये भाजपाचा 56 जागांवर विजय। महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांच्या गजरात जंगी सेलिब्रेशन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत आजपासून 8 दिवसांच्या दाओस दौऱ्यावर। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या गुंतवणूक परिषदेला फडणवीस आणि सामंत राहणार उपस्थित। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे रशीद मामू यांचा विजय। चंद्रकांत खैरेंनी रशीद मामूंच्या उमेदवारीला केला होता विरोध। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।